त्यामुळे त्यांनीही आपल्या वेगळ्या चुलीवर आपली खिचडी शिजवण्याची तयारी सुरू ठेवलेली आहे। मित्रहो नमस्कार। महायुतीच्या सोबत असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपाकडून कायमच दुय्यम स्थान दिले गेलेलं आहे। बोलायचं काहीच नाही पण करायचं काहीही सोडायचं नाही हेच तंत्र भाजपानं अवलंबलेलं आहे। एकनाथ शिंदे यांना तर भाजपानं पावला पावलावर नाराज केलेला आहे। त्यांच्या कुठल्याही मागणीला भाजपानं एकदा सुद्धा प्रतिसाद दिलेला नाही। आता तर समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या निवडणुकीची भाजप आपल्या पद्धतीने तयारी करू लागली आहे। आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे आणि यामुळे स्वबळाची भाषा सुद्धा व्हायला लागली। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते। म्हणजे बघा, हे डोक्यात भाजपच्या आधीपासून आहे हे स्वबळ। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सांगितलं होतं महायुती एकत्रितपणे ही निवडणूक लढेल, पण आतली बातमी मात्र वेगळीच आहे मित्रांनो। दाखवायचं एक आणि करायचं वेगळं। भाजपच्या राजकारणाचं तसंच आहे ना। आणि आता त्याला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बळी पडू लागले आहेत असं दिसतंय। भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा झाला। या दरम्यान भाजपाने वेगळीच रणनीती ठरवल्या असल्याची बातम्या पुढे आलेल्या आहेत। बघा, जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई, ठाणे आणि पुणे स्वबळावर लढण्याबाबत भाजपाने चाचपणी सुरू केली आहे। विशेष म्हणजे अमित शहा यांनीच राज्यातील नेत्यांना महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याबद्दलचे संकेत दिले आहेत असं सांगितलं जात आहे। भारतीय जनता पक्षाने खरोखर स्वबळाचा नारा दिला तर मुंबई, ठाण्यामध्ये भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, तिकडे पुण्यात भाजप विरुद्ध मुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी, अशा प्रकारची लढत होण्याची शक्यता आता जवळपास स्पष्ट झाली आहे। 3 दिवस राज्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला। यामध्ये पक्षाची ताकद कुठे आणि किती कशी आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली। भाजपाची ही चाचपणी सध्या प्राथमिक स्तरावर आहे, पण युतीमधील इतर पक्ष सुद्धा प्लॅन बी अंतर्गत अशी तयारी करीत असल्याची चर्चा आहे। भाजपाच्या आतल्या गोटामध्ये स्वबळाची खिचडी गुप्तपणे शिजवली जात असली तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्याची चाहूल लागलेली आहे। त्यामुळे त्यांनीही आपल्या वेगळ्या चुलीवर आपली खिचडी शिजवण्याची तयारी सुरू ठेवलेली आहे। महायुतीमध्ये एकत्रित राहून मित्रपक्षाचा पद्धतशीरपणे काटा कसा काढायचा हे भाजपाला कोणी शिकवायची गरज नाही। अहो, अगदी ऐन वेळी दगाफटका कसा करायचा हे भाजपाला चांगलं माहिती आहे। भाजपा हा कायम मित्र पक्षाला जवळ घेऊन संपवतो असा आरोप भाजपावर नेहमीच होत आलेला आहे आणि तसा इतिहास सुद्धा आहे आपल्या राजकारणामध्ये। आता स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धमक्या देण्याच्या तयारीमध्ये भाजपा आहे। वरिष्ठ नेते अमित शहा यांच्याकडून जर तसा कानमंत्र मिळाला असेल तर मग एकनाथ शिंदे, अजित पवार काय करणार? काहीही करू शकणार नाहीत। पण बघा, तरीही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अजून तरी भाजपाकडून गाफील ठेवण्याचं काम केलं जात आहे। म्हणजे किती बारकाईने तयारी आणि केवढी गोपनीयता बाळगते भाजप बघा। पण बघा, महायुतीचे तिन्ही पक्ष स्वबळावर लढले तर त्याचा मोठा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो। पण महाविकास आघाडीचंही अजून काही ठरत नाही ना। त्यांचं ठरायचं तेव्हा ठरेल, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दगाफटका बसू शकतो हे मात्र आता जवळपास स्पष्ट झालंय। अर्थात त्याची जाणीव या दोन्ही नेत्यांनाही आहे, पण त्यांना भाजपा म्हणेल तसंच फरफटत जावं लागणार आहे। आता पाहूया भाजपचा हा दगाफटका किती मोठा असेल, किती परिणामकारक असेल आणि तो कोणाकोणाला कुठं कुठं कसा कसा बसेल।
तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.